नमस्कार. मी सुहास वसंत जोशी पुनश्च आपलं सर्वांचं तथास्तु चॅनलमध्ये स्वागत करतो. जी गोचर मालिका आपण बघतोय तर त्याच्यामध्ये कंटिन्यू जे बदल होत असतात, तर सध्या रिसेंटली 2026 या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आता फेब्रुवारीमध्ये जे मोठे इव्हेंट्स काही ग्रहण घडले, मार्चमध्ये देखील 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि ते भारतात दिसणार आहे. तर त्यामुळे त्याचे थोडेसे जे इम्पॅक्ट्स आहेत ते मोठ्या लेवलला आपल्या देशामध्ये दिसत असल्यामुळे त्याचं सूतक देखील पाळायला लागणार आहे आणि त्याचे इम्पॅक्ट्स 12च्या 12 राशींवर, आपल्या देशांवर, आपल्या राज्यांवर आपल्याला बघता येणार आहेत. तर याच्यामध्ये आज हे जे काही एक ग्रहांचा जो जमावडा पंचग्रही योग बनतोय, त्याच्यामध्ये सूर्यग्रहण झालेलं आहे, आता चंद्रग्रहण होणार आहे. तर हे एक विस्फोटक योग जे सुरू आहेत, आपापसात लोकांच्या नात्यामध्ये, रिलेशनशिप्समध्ये, मैत्रीमध्ये, सोशल नेटवर्कमध्ये, वेगळ्या वेगळ्या देशांची आपापसातले सर्वांमध्ये एक युद्धाचं एक विस्फोट होण्याचे जे योग सुरू आहेत. याच्यामध्ये शुक्रदेव जे 2 मोठे शुभग्रह आहेत, की एक गुरुग्रह आणि एक शुक्रग्रह. तर त्यात शुक्रग्रह जे सुख, समृद्धी, वैभव, ग्लॅमर, धन, विलास, भोग, कला, सौंदर्य या सर्वांना जे या गोष्टी जो गवन करतो, तो शुक्रदेव मीन राशीमध्ये 1 मार्चला प्रवेश करतोय आणि तो उच्चीचा होतोय. तर या योगाला हे जे काही आता गोचरमध्ये शुक्रदेव उच्चीचं भ्रमण करणार आहे आणि तिथे त्यांना त्यांचा परममित्र शनिदेव स्वागतास तयार आहे. तर शुक्र शनीची युती याला महालक्ष्मी योग म्हणतात. तर साधारण 1 ते 15 मार्चपर्यंत सर्व लोकांना, सर्व राशींना याचा खूप लाभ होणार आहे. या योगाला आपण असं बघू शकतो की आपण कडक उन्हामध्ये आपण तीव्र उन्हाच्या झळा सहन करतोय आणि त्याच्यात एक 2 मिनिटासाठी एक गार वाऱ्याचं एक झुळूक आली आणि त्याच्याने जो आराम मिळतो, तर या उच्चीच्या शुक्राचं जे भ्रमण आहे याला मी त्याच धर्तीवर वर्णन करेल आणि प्रत्येकाला एक थोडे दिवसासाठी एक रिलीफ आणि आपल्या जे काही कामं सुरू आहेत, जो काही हेवी प्रेशर्स सुरू आहेत, आपापसातले वादविवाद आणि अँगर इश्यूज सुरू आहेत, इगो इश्यूज सुरू आहेत, तर तिथे शुक्रदेव काहीसा आपल्याला दिलासा देणारा हा सर्वांसाठी एक चांगला काळ आपण याला म्हणू शकू. शुक्रदेवाचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, ॲटलिस्ट त्या भागांमध्ये तरी प्रत्येकाला काही रिलीफ मिळणार आहे, काही मनाजोगी कामं होणार आहेत. आज शुक्रदेव विवाहाला दाखवतो, कारण तो सप्तमाचा कालपुरुष कुंडलीतला तो मालक आहे. तो धनाला देखील दाखवतो, तो कुटुंबाला दाखवतो, तो वाणीला दाखवतो. तर या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला मोठे लाभ बँक बॅलन्सला दाखवतो. तर आज शनिदेव हा ओव्हरऑल कर्माला दाखवतो आणि शुक्रदेव हा सुख, समृद्धी, वैभव, धन या बाबतींना दाखवतो. तर या दोघांचं युती होणार आहे, मीन राशीमध्ये होणार आहे. तर याच्यामध्ये ज्यांचं मीन राशी फॉरेनला दाखवते, तर फॉरेनच्या रिलेटेड ज्या लोकांचे कनेक्शन्स आहेत, जिथे त्यांचं काही बिझनेस आहे किंवा फॉरेनमध्ये काम करतायत, तर त्यांना या योगाचा जबरदस्त लाभ होणार आहे. पण प्रत्येक राशी, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लेवलला लाभ होणारच आहे. तर याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने काय लाभ प्रत्येकाला मिळणार आहे हे आपण बघू. पण त्याच्या आधी आज भारताची वृषभ रास आहे, म्हणजे शुक्रदेव भारताचे कुंडलीचे ते लग्नस्वामी आहेत. तर तिथे लग्नाचा मालक लाभामध्ये, कारण मीन रास वृषभ राशीसाठी लाभ स्थानात येते 11व्या घरात, तिथे शनिदेवाचं भ्रमण आहे. शनिदेव हा वृषभ राशीसाठी भाग्य आणि कर्माचा मालक होऊन लाभात भ्रमण करतोय. तर तिथे या भाग्य आणि कर्माच्या मालकाबरोबर लाभ स्थानामध्ये आता लग्नाचा मालक देखील त्याला जॉईन होतोय आणि लाभ स्थानामधून हे दोघं परममित्र आणि भाग्य, कर्म याची वृद्धी करत भारताला जोरदार यशाची प्राप्ती होताना या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. याच्यात फक्त 15 तारखेनंतर सूर्यनारायण देखील तिकडे प्रवेश करणार आहेत मीन राशीत. तर सूर्यनारायण याचं शनीशी देखील जमत नाही आणि शुक्राशी त्याचं परमशत्रुत्व आहे.
तर त्याच्यानंतर काही आपल्याला वेगळे गोष्टी समोर येतील. तर साधारण 25 तारखेपर्यंत शुक्रदेवाचं तिथे भ्रमण आहे. तर त्यातले पहिले 15 दिवस हे निश्चितच आपल्याला एनकॅश करता येतील. आणि कशा प्रकारे आपण याचे जे शुभ गोष्टी घडू शकतात प्रत्येक राशीसाठी त्याला वाढवता कसं येईल, आणि जे काही सूर्यनारायणाची तिथे प्रवेश झाल्यावर जे सूर्य शनीची प्रथम सामना होणार आहे, त्यानंतर सूर्य शुक्रदेवाच्या जवळ येणार आहे, पण शुक्रदेवाची आणि त्याची युती होणार नाही आहे. शुक्रदेव त्याच्यामध्ये राशी परिवर्तन करेल. तर हा जो काही 15 तारखेच्या नंतरचा काळ आहे, तर इथे जे काही विपरीत गोष्टी घडू शकतात त्याला मिनिमाइज कसं करता येईल त्याच्यासाठीचे उपाय, आणि शुक्रदेवाचं उच्चीचं भ्रमण ते जे 15 दिवसातले जे शुभ लाभ आपण घेऊ शकतो त्याला वाढवण्यासाठीचे काही उपाय हे आपण ओव्हरऑल जे गोष्टी बघितल्याच. आता आपण प्रत्येक राशी आणि प्रत्येक लग्न याच्यासाठी हे काय गोचर भ्रमण घेऊन आलंय याच्यावर आपण लक्ष देऊया. शुक्रदेव हा मुळातच प्रेमाचा कारक आहे, रोमॅन्सचा कारक आहे, विवाहाचा कारक आहे. आपल्या अपोजिट जेंडर आहे त्याच्यात स्त्रीसाठी पुरुष तिचा हा शुक्र आहे, आणि पुरुषासाठी त्याची स्पाऊस ही शुक्र आहे. तर हा शुक्रदेव उच्चीचा होतोय. तर इथे आपल्याला ज्या लोकांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये, ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये, ज्यांच्या प्रेम प्रकरणांमध्ये काही अडचणी सुरू होत्या, तर त्या लोकांसाठी हा एक चांगला काळ येतोय. याच्यामध्ये आपसमध्ये सामंजस्याने आपले विषय, आपले वादविवाद तुम्ही संपवू शकता. आणि या उच्चस्थ शुक्रदेवाचं मीन राशीतल्या भ्रमणाची संपूर्ण शुभफळं तुम्ही आपल्या रिलेशनशिप्समध्ये नक्की घेऊ शकता. आज शुक्रदेव धनाचा कारक आहे. आज महालक्ष्मी माता ही शुक्रदेवाचं आराध्य दैवत आहे. तर महालक्ष्मी माताची संपूर्ण कृपा आपण सर्व 12 राशींना आपल्याला मिळू शकते. फक्त याच्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींपासून सावध राहायचं आहे आणि कुठल्या गोष्टींकडे आपण आत्ता सध्याच्या मुवमेंटला जास्ती लक्ष द्यायचं आहे की या गोचर भ्रमणचे संपूर्ण शुभ लाभ आपण मिळवू शकतो. आणि एकूण 12 राशींसाठी ओम महालक्ष्मी नमः हा जप आता या काळामध्ये आपल्याला खूप जबरदस्त लाभ देऊ शकतो. जमलंच तर ज्यांना महालक्ष्मी मातेचं कोल्हापूरला करवीर निवासिनीच्या दर्शनाला जाता येईल त्यांना याचे अजून लाभ, तीव्रता याची वाढवता येईल. आता आपण बघूयात की 12 राशींना कशा प्रकारे हे गोचर भ्रमण प्रभाव करणार आहे आणि त्यांना त्याच्या बचावात्मक काय उपाय करायचे आहेत आणि जे लाभ मिळवण्यासाठीचे काय उपाय आपल्याला करता येतील. राशी मालिकेतील सप्तम रास तूळ रास. तूळ राशीसाठी हे जे भ्रमण होत आहे तर त्यांचा लग्नाचा मालक शुक्रदेव हा उच्चस्थ होऊन हा 6व्या घरातून 6व्या स्थानातून हा भ्रमण करतोय. आता 6व्या घरामध्ये शनिदेवाचं पहिलं भ्रमण सुरू आहे. साधारण एक 7-8 महिने झालेले आहेत. तर थोडंसं या काळामध्ये शनिदेव 6व्या घरातून जेव्हा तो भ्रमण करतो तर त्याला एक चांगलं भ्रमण पकडलं जातं, पण माणूस अंडरपेड राहतो. म्हणजे जेवढी मेहनत केली आहे तेवढी फळं तो जेव्हा सप्तमात येईल त्यावेळेस त्याची शुभता तुम्हाला जाणवेल. या 2-2.5 वर्षामध्ये तो एक पाया मजबूत करेल आणि त्यानंतर तो सप्तमातल्या भ्रमणाच्या वेळेस तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स देईल. आता सध्या त्याचा मित्र शुक्रदेव तुमच्या राशीचा लग्नाचा मालक हा त्याच्याबरोबर भ्रमणाला येतोय आणि या दोघांचं एक परम मित्र दोघं 6व्या घरातून भ्रमण करणार आहेत. तर 6वं घर आपलं कर्ज आहेत, आपले शत्रू आहे, रोग ऋण रिपू, तर या सगळ्या बाबतींमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळणार आहेत. शुक्रदेवाकडे आज मृत संजीवनी आहे. तर तुम्हाला काही आजार सुरू होते ज्याचा तुम्हाला इलाज सापडत नव्हता, भेटत नव्हता, तर तिथे आत्ता आपल्याला चांगले रिझल्ट्स, चांगले डॉक्टर, चांगला उपचार भेटण्याचे शुभ संकेत हे गोचर भ्रमण आपल्याला देत आहे. याच्यामध्ये तुमचे काही कर्ज सुरू होते ज्याच्यामुळे तुम्ही परेशान झालेले होते, तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला काही असा मार्ग मिळेल की तुम्ही कर्ज संपवण्याच्या दिशेने तुम्ही अग्रसर व्हाल. इथे आपल्याला यांची जी दृष्ट पडते ती 12व्या स्थानावर पडते. 12व्या स्थानावर शनिदेवाची जी दृष्ट पडते त्याच्यामुळे तुमची झोप उडाली होती, झोपेच्या रिलेटेड काही अडचणी येत होत्या आणि त्याच्यामुळे
आपल्याला काही हेल्थच्या बाबतीत काही तक्रारी सुरू होण्याचे चान्स होते. तर इथे शुक्रदेवाचं आता सप्तमदृष्टी त्याच 12व्या स्थानावर पडणार आहे आणि तुम्हाला झोपेचा जो काही प्रश्न होता तो देखील या गोचर भ्रमणामधून संपुष्टात येणार आहे. तर या 6व्या घरातलं जे शुक्रदेवाचं उच्चस्थ होऊन शनिदेवाबरोबर त्याचं जे भ्रमण आहे याची संपूर्ण शुभ फळं मिळवण्यासाठी तुम्ही शनिदेव हा गरिबांना रिप्रेझेंट करतो. तर गरीब आज जो मजदूर वर्ग आहे, त्यांच्याकडे शोषित वर्ग आहे, तर यांना आपण काय जी मदत करू शकतो आपल्या यथाशक्तीने ती या गोचर भ्रमणामध्ये तुम्ही नक्की करायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला शनिदेवाचे मंत्रजाप, तुमचा शनिदेव हा एक योगकारक ग्रह आहे, तर याचे मंत्रजाप कायमच तुम्ही करायला पाहिजेत. ओम शम शनेश्वराय नमः. पश्चिम दिशेला तोंड करून पश्चिम दिशेलाच तुम्हाला एक तेलाचा दिवा प्रज्वलित करून हा मंत्रजाप करायचा आहे. शुक्रदेवासाठी ओम शुम शुक्राय नमः, ओम महालक्ष्मी नमः याचा जप तुम्ही करू शकता आणि या गोचर भ्रमणाची संपूर्ण शुभ फळं तुम्ही नक्कीच या काळात मिळवाल. राशी मालिकेतील अष्टम रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी शुक्रदेव हा द्वादश आणि सप्तम या 2 स्थानांचा तो मालक आहे. सप्तम स्थानाचा मालक पंचमातून जेव्हा भ्रमण करतोय तर हा आपल्याला लव्ह मॅरेजचं एक चांगलं कॉम्बिनेशन दाखवतोय. तर काही यंग तरुणी असतील, त्यांचं वैवाहिक काही बघायचं चाललं असेल तर त्यांना आपलं प्रेम प्रकरणाला लग्नापर्यंत नेण्याचे सुंदर योग हे गोचर भ्रमण दाखवत आहे. आज शनिदेवाचं पंचम स्थानातलं भ्रमण सुरू आहे. शनिदेवातलं पंचम स्थानाचं भ्रमण हे चांगलं आपल्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख चांगल्या ह्याच्यात नाही पकडत त्याला. याच्यामध्ये कारण लाभ स्थानाला बघणार आहे, विवाहाला बघणार आहे आणि द्वितीय स्थानाला म्हणजे धनस्थानाला बघणार आहे. तर इथे तो वैवाहिक व्यापार या गोष्टींमध्ये तो काही अडचणी क्रिएट करतोय. तो लाभ स्थानाला बघतोय, त्यामुळे लाभ देखील त्यांनी थांबवून ठेवला आहे. तिथे फ्रेंड सर्कल आहे, सोशल नेटवर्क आहे, तर तिथे देखील काही चांगले रिझल्ट्स आपल्याला भेटत नाही आहेत आणि दशमदृष्टी त्याची धनस्थानावर आहे. तर लाभ थांबवला आहे, त्यामुळे जो आपलं रिसोर्स आहे, बँक बॅलन्स आहे, तिथे देखील इम्पॅक्ट आलेला आहे. इथे शुक्रदेवाचं जे भ्रमण होत आहे आणि दोघं परममित्र आहेत. पंचम हे पूर्व पुण्याईचं घर आहे. तर आपली पूर्व पुण्याई फलित होण्यासाठी उच्चस्थ शुक्रदेवाचं हे गोचर भ्रमण आपल्याला खूप शुभ संकेत देत आहे. आज ओव्हरऑल कर्म हे शनिदेवाकडे येतं आणि शनिदेवाबरोबर त्याचा परममित्र शुक्रदेव हा पंचम स्थानातून जे भ्रमण करतोय, तर इथे तुमचा जो काही लाभ थांबवला होता तर तो निश्चितपणे तुम्हाला या येणाऱ्या एक 25-30 दिवसाचं जे गोचर भ्रमण आहे त्याच्यात निश्चितपणे तुम्हाला मोठे लाभ मिळण्याचे शुभ संकेत हे गोचर भ्रमण आपल्याला देत आहे. आज संतती रिलेटेडचं हे पंचम स्थान आहे, तर संततीच्या निगडीत काही आपल्याला खुशखबर मिळू शकते. संततीचे काही गोष्टी, त्याचे काही कार्य आपल्याला एक चांगलं फिलिंग, आज काही 100% काही चांगल्या खुशखबर आपल्याला संततीकडून या काळात मिळू शकतात. आज शनिदेवाचं जोही पंचमातलं भ्रमण आहे, अजून साधारण तो एक 12-13 महिनेचं पिरियड राहिलेला आहे. तर इथे आपल्याला पंचम स्थान हे मंत्रजापाचं स्थान आहे. तर पंचम स्थानात जोही ग्रह येतो त्याचे आपण शुभफळं मिळवण्यासाठी तुम्ही मंत्रजापाचा सहारा घेऊ शकता. तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तुम्ही आज पश्चिम दिशेला तोंड करून पश्चिम दिशेला एक दीप तेलाचा प्रज्वलित करून तुम्ही शनिदेवाचा ओम शम शनेश्वराय नमः हा मंत्रजाप तुम्ही करू शकता. शुक्रदेवाचं उच्चस्थ प्रमाण अजून तुम्हाला शुभफळं देण्यासाठी तुम्ही शुक्रदेवाचे ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा जप करू शकता आणि या गोचर भ्रमणाची संपूर्ण शुभफळं तुम्ही मिळवू शकता. राशी मालिकेतील नवम रास धनुरास. धनुराशीसाठी आज चतुर्थ स्थानातून शनिदेवाचं जे भ्रमण सुरू आहे याला पनोती म्हणतात. आज या पनोतीच्या काळामध्ये तृतीयातून जे राहू चालला आहे तर तिथे काही सुसह्य आपल्याला राहुदेवाचे रिझल्ट्स आहेत. पण चतुर्थातून जेव्हा शनी जातो तर त्याच्यात आपल्याला काही अपमानास्पद गोष्टी घडणं, मनाच्या विरुद्ध गोष्टी घडणं, मातेच्या काही आजारपण समोर येणं, या गोष्टींशी धनुरास आत्ता एकरूप होत आहे. तिथे शुक्रदेव उच्चस्थ होऊन दिशाबली
दिशाबल त्यांना मिळतंय आणि ते उच्चस्थ भ्रमण परममित्र शनिदेवाबरोबर सुरू करतायत. तर त्यांची शनिदेव आणि शुक्रदेव हे यांची परममित्र यांची दृष्ट, दोघांची 7वी दृष्ट ही दशम स्थानावर पडते. तर आपल्याला आपलं जो काही करिअर आहे, ऑफिस वर्क आहे, तर तिथे काही आपल्याला शुभ फळं हे नक्कीच उच्चस्थ शुक्रदेवाचे दृष्टी तिथे पडल्यामुळे आपल्याला मिळणार आहेत. आज आपल्याला ओव्हरऑल जो काही आपला कर्म आहे त्याला काही यशाची आज झालर मिळायचे शुभ संकेत हे गोचर भ्रमण देत आहे. आज मातेला काही आजार सुरू होते तर तिथे काही चांगले उपचार आपल्याला मिळण्याचे देखील योग येत आहेत. फक्त काही आजारपण आहे त्याला दुर्लक्ष नका करू, तिथे लक्ष द्या. आणि याच्यामध्ये चतुर्थ स्थानात जेव्हा शनिदेव येतोय तर तिथे आपल्याला गाडीच्या रिलेटेड, आपल्याला प्रॉपर्टी वाईज काही आपल्याला अडचणी देऊ शकतो तो. तर याच्यामध्ये आता काही तुम्ही इंटिरियर घरातलं करू शकता, काही तुम्ही शोपीस एखादा महागडी वस्तू, लक्झरी वस्तू ही तुम्ही घरच्यासाठी परचेस करू शकताय. आणि मातेला देखील जो काही आजारात तिला त्रास होत होता तर तिथे आपल्याला चांगले उपचार मिळण्याचे देखील शुभ संकेत शुक्रदेवाचं भ्रमण दाखवत आहे. याच्यामध्ये प्रॉपर्टीच्या रिलेटेड काही लोक कार्य करत असतील तर तिथे देखील आपल्याला काही खरेदी विक्रीचे मोठे योग येत आहेत. त्याच्यात चांगले लाभ होण्याचे शुभ संकेत हे गोचर भ्रमण आपल्याला दाखवत आहे. आज शनिदेवची 3य दृष्ट ही आपल्या 6व्या घरावर पडते. 6वं घर हे आपल्या मोठ्या आतडीला दाखवतं. तर पोटाचे काही आजार आपल्याला दिसत असतील तर तिथे दुर्लक्ष नका करू. तिथे आपल्याला निश्चित योग्य ते डॉक्टरचा सल्ला घेऊन तुम्ही त्याला लगेचच उपचार घेणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये या गोष्टी वाढू शकतात. याच्यामध्ये पोटाच्या रिलेटेड काही आपल्याला ऑपरेशन देखील पुढच्या काळामध्ये होण्याचे योग इथे दाखवत आहेत. या चतुर्थ स्थानातलं शनिदेवाचं भ्रमण आणि तिथे शुक्रदेव आलेला आहे. तर आपल्या घरात जे नोकर चाकर असतील, शनिदेव हा सेवकला दाखवतो, आपल्या सर्वंट्सला दाखवतो. आणि शुक्रदेव तिथे आलाय तर तुम्ही त्यांना काही लक्झरी एखादं चांदीचं कॉईन असेल किंवा त्यांना तुम्ही बूट, चांगले महागडे चप्पल हे तुम्ही त्यांना द्या. आणि त्यात ती महिला असेल तर अजूनच या उपायाचा जोरदार आपल्याला इम्पॅक्ट मिळेल. घरातल्या नोकरांना रिस्पेक्ट द्या. त्यांची काय गरज आहे, काय नाही याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन त्यांना मदत करा. हे गोचर भ्रमण आपल्याला नक्कीच शुभ फळं तुम्हाला देईल. आणि याच्यातलं जो काही आपल्या मनाविरुद्ध शनिदेवाचं हे गोचर भ्रमण दाखवतोय तर त्याचे इम्पॅक्ट्स देखील आपण या उपायांनी कमी करू शकतो. आज शनिदेवाचा मंत्रजाप आणि शुक्रदेवाचा मंत्रजाप ओम शं शनेश्वराय नमः, ओम शुं शुक्राय नमः हा तुम्ही सदैव या येत्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. आणि याची जी अशुभता आहे 4थ्या घरातल्या शनिदेवाच्या भ्रमणाची ती आपण निश्चितपणे या मंत्रजापाने कमी करू शकतो. राशी मालिकेतील दशम रास मकर रास. मकर राशीसाठी आज 3य स्थानातून शनिदेवाचं भ्रमण चालू आहे. शनिदेव तुमच्या राशीचा, तुमच्या लग्नाचा मालक आहे, तुमच्या धनस्थानाचा मालक आहे. आणि शुक्रदेव पंचम आणि दशम या 2 केंद्र आणि त्रिकोण महत्त्वाच्या भावांचा मालक आहे. तर पारसमणी आपण म्हणू शकतो शुक्रदेवाला मकर राशीसाठी. आणि दोघांची परम मैत्री आहे आणि ते दोघं आता 3य स्थानातल्या भ्रमण एकत्र करायला त्यांची भेट होत आहे. 3य स्थान आपल्या पराक्रमाला दाखवत आहे आणि तिथे पंचम पूर्व पुण्याईचा मालक आणि दशम ओव्हरऑल करिअरचा मालक हा उच्च होऊन शनिदेवाला आपल्या परम मित्राला भेटतोय. तर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या पराक्रमांमधून, तुमच्या एफर्ट्समधून तुम्ही जोरदार यश मिळवू शकता. या काळामध्ये तुमचे काही शॉर्ट ट्रॅव्हल्स, काही बिझनेस रिलेटेड काही शॉर्ट ट्रॅव्हल्स तुमचे होतील ज्याचे रिझल्ट्स, ज्याचं तुम्हाला एक मोठे डील होणं किंवा काही चांगली ऑर्डर मोठी भेटणं या काळामध्ये आपल्याला हे शुभ संकेत हे गोचर भ्रमण दाखवत आहे. शुक्रदेव हा तुमच्या 9व स्थानाला 3य स्थानातून शनिदेव आणि शुक्रदेव दोघांची 7म दृष्टी ही 9व स्थानावर पडते. 9व स्थान आपल्याला भाग्याला दाखवते. तर लग्नाचा मालक आणि अतिशुभ ग्रह शुक्रदेव पंचम आणि दशमचा मालक हा देखील भाग्याला बघतोय. तर भाग्याची जोरदार साथ आपल्याला मिळण्याचे शुभ संकेत हा काळ दाखवत आहे. या काळाला बिलकुल तुम्ही वाया नका घालवू. याच्यामध्ये प्रत्येक
मिनिट आणि दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या काळामध्ये जेही कार्य कराल त्याला देवाची असीम कृपा तुम्हाला नक्कीच या काळात मिळू शकते. आज तृतीय स्थान हे आपल्या शेजारच्यांना दाखवत आहे, आपल्या सिबलिंग्सला दाखवत आहे, आपल्या मित्रपरिवाराला दाखवत आहे, आपल्या कम्युनिकेशनला दाखवत आहे. तर या काळामध्ये तुम्ही आपले शेजारच्यांशी, आपले सिबलिंग्समध्ये काही वादविवाद झाले होते तर ते संपवण्याचे शुभ संकेत हे गोचर भ्रमण आपल्याला दाखवत आहे. याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी संवाद साधून जो काही मिसकम्युनिकेशन झालं होतं ते तुम्ही संपुष्टात आणा आणि या गोचर भ्रमणाची अजून शुभता तुम्ही अधिक वाढवू शकता. आज शनिदेव तुमचा राशी मालक आहे, तुमचा धनाचा मालक आहे, तर याचे मंत्रजाप कायमच तुम्ही करायला पाहिजेत. तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून पश्चिम दिशेला तेलाचा दिवा प्रज्वलित करून तुम्ही ओम शम शनेश्वराय नमः याचा जाप कायम करायला पाहिजे. आणि शुक्रदेव हा पंचम म्हणजे मंत्रजापाचा स्थानाचा पूर्व पुण्याईचा मालक, याचे मंत्रजाप तुम्हाला जबरदस्त रिझल्ट. ओम महालक्ष्मी नमः, ओम शुम शुक्राय नमः हा मंत्रजाप तुम्ही सदैव करणं गरजेचं आहे. आणि शॉर्ट ट्रॅव्हल्स मी सांगितलं बिझनेस रिलेटेड तुमच्या शॉर्ट ट्रॅव्हल्स होतीलच, पण तुम्ही जरी कुठला योग येत नसेल पण तुम्ही निश्चित या काळामध्ये एक शॉर्ट ट्रॅव्हल 100-150 किलोमीटरला कुठे जाऊन येणं हे निश्चित करा. कारण यांनी तृतीय स्थान ॲक्टिवेट होतं आणि तुमचं तृतीय स्थान ॲक्टिवेट झालं की तुम्हाला भाग्यावर या ग्रहांची जी दृष्ट पडते तर भाग्याची जोरदार साथ आपल्याला या काळात नक्कीच मिळू शकते. राशी मालिकेतील 11वी रास कुंभ रास. कुंभ राशीसाठी हा जो काही ग्रहण आत्ता सूर्यग्रहण झालं हे त्यांच्या लग्नस्थानातच झालं. हा जो जमावडा जमला होता 5 ग्रहांचा तो तिथे विराजमान आहे. तर इथे तुम्हाला आत्ता ॲग्रेशन, तुम्हाला आपला अँगर याच्यावर पूर्णपणे कंट्रोल ठेवायचा आहे. हा पूर्ण महिना तुम्ही साधारण 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला हे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या काळामध्ये काही तुम्ही ॲग्रेशनमध्ये काही डिसिजन्स घेतले, काही रागावर कंट्रोल नाही झाला तर काही गोष्टी अशा काही घडतील की त्याला निस्तरता भरपूर काळ निघून जाईल. आणि आता 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. तुमचा लग्नाचा मालक हा तुमच्या धनस्थानातून त्याचं भ्रमण सुरू आहे आणि तिथे शुक्रदेव कुंभ राशीसाठी देखील शुक्रदेव हा एक अतियोगकारक ग्रह पकडला जातो. तर त्या शुक्रदेवाचं आता उच्चस्थ भ्रमण हे तुमच्या धनस्थानातून होत आहे. आणि शनिदेव परम मित्र या दोघांचं भ्रमण, एक लग्नाचा मालक आणि एक भाग्याचा मालक यांचं एकत्रित भ्रमण हे धनस्थानातून होणार आहे. तर हे खूप मोठे शुभ संकेत आपल्याला देत आहे की बँक बॅलन्स प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. या काळात तुमचे काही पेमेंट्स अडकले होते त्या गोष्टींचा निकाल या काळात लागू शकतो. तुम्हाला मोठ्या लेवलला काही डील होऊ शकतात ज्याच्यातून आपल्याला धनागमन मोठ्या प्रमाणावर दिसतंय. आज शुक्रदेव हा तुमच्या चतुर्थ आणि भाग्य याचा मालक आहे. तर चतुर्थ आणि भाग्य, केंद्र आणि त्रिकोणचा मालक, हा भाग्याचा मालक हा धनातून जेव्हा भ्रमण करतोय आणि तिथे लग्नाचा मालक देखील विराजमान आहे, तर भाग्य आणि धन येण्याचे मोठे शुभ संकेत हा ग्रहयोग आपल्याला दाखवत आहे. या काळामध्ये आपल्याला आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवणं, कारण शनिदेव हा जेव्हा वाणी स्थानातून द्वितीय स्थानातून जेव्हा भ्रमण करतो तर माणसाची वाणी ही कटू व्हायला लागते. तर कटू वाणीपासून आपल्याला वाचायचं आहे. आणि तिथे आता जो काही शुक्रदेव येतोय तो आपल्या फॅमिलीमध्ये काही वादविवाद शनिदेवाच्या गोचर भ्रमणामुळे काही झाले होते तर त्याला संपवण्याचे शुभ संकेत हा शुक्रदेवाचं उच्चस्थ भ्रमण आपल्याला देत आहे. आणि या काळात तुम्ही दही साखर खाऊन घरातून बाहेर पडणं, कारण शुक्रदेव दह्याला रिप्रेझेंट करतो आणि द्वितीय स्थान हे आपलं आहार आहे, आपलं तोंड आहे. तर इथे रोज सकाळी दही साखर खाणं हे तुमच्यासाठी जबरदस्त उपाय ठरू शकतो, ज्यांनी धन आगमन, अडकलेले पैसे हे लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये प्रवेश करतील. आज भाग्याचा मालक शुक्रदेव याचा ओम शुभ शुक्राय नमः हा मंत्रजाप आपल्याला कायमच करायचा आहे. आणि लग्नाचा मालक शनिदेव हा आपल्याला योगकारक द्वितीय स्थान धनातून चालला आहे. तर याचे रिझल्ट्स आपल्याला जो काही धन आज देण्याचे योग शनिदेव बनवतोय
तर त्याला एनकॅश करण्यासाठी ओम शम शनेश्वराय नमः याचा जप करणं. याची सप्तम दृष्ट ही तुमच्या अष्टम स्थानावर पडते, तर अचानक काही पीडा येऊ शकतात, तर त्यामुळे शनिदेवाचे मंत्रजाप आपल्याला गरजेचे आहेत. तृतीय दृष्ट तुमच्या चतुर्थ स्थानावर पडते, चतुर्थ स्थान मातेला दाखवते, तर मातेच्या रिलेटेड काळजी घेणं गरजेचं आहे. आत्ता सध्या काही प्रॉपर्टीचे वादविवाद असतील तर त्याला बाजूला ठेवा, त्याला आत्ता आपल्या एजेंडावरच घेऊ नका, कारण ते वाढण्याचे योग दिसत आहेत. गाडी ते वाहन स्थान देखील आहे, तर वाहन सारखाच त्रास देतोय, काही ना काही खर्च काढतोय, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला जे काही छोटे मोठे आत्ता त्रास असतील तर त्याला जागेवर संपवून टाका, नाही तर पुढे मोठे खर्च हे आपल्याला त्रास देऊ शकतात. तर इथे हे जे गोचर भ्रमण उच्चस्त शुक्रदेवाचं येत आहे, तर कुंभ राशीसाठी खूपच शुभ संकेत घेऊन हे गोचर भ्रमण आलेलं आहे. तर याचे संपूर्ण शुभ लाभ कुंभ राशीवाल्यांनी घ्यायला पाहिजे आणि 7.5 जो त्रास सुरू आहे त्याचा निश्चित या महिन्याभराच्या या गोचर भ्रमणामधून तुम्हाला शुभ लाभ नक्की मिळतील. राशी मालिकेतील शेवटची रास मीन रास. मीन राशीमध्ये आज तुमच्या लग्नातच हे शुक्रदेवाचं उच्चस्त भ्रमण होणार आहे. आज तिथे शनिदेवाचं भ्रमण सुरू आहे. तुमचा मधला टप्पा 7.5चा सुरू आहे, त्रासदायक काळ सुरू आहे. याच्यामध्ये 12व्या घरात तुमचा जो ग्रहांचा जमावडा झाला आहे, तर खर्च अफाट तुमच्या मागे लागलेले आहेत. अनपेक्षित खर्च, हॉस्पिटलच्या रिलेटेडचे खर्च जे टाळताच येत नाही आहेत, खर्च करून करून बेजार झालेले आहात तुम्ही. तर अशा वेळेस आपल्याला हे शुक्रदेवाचं उच्चस्त भ्रमण हे काहीसा दिलासा देणारा आहे. पण अष्टम स्थानाचा मालक आहे तो आणि तृतीयाचा मालक आहे, तर इथे थोडंसं ज्या बाकीच्या सर्व राशींसाठी त्याचा निश्चित काही ना काही त्यांना लाभ मिळतोय, पण तिथे आपल्याला थोडंसं सावध राहणं, कारण अष्टमाचा मालक लग्नातून जेव्हा भ्रमण करतोय आणि त्यात 7.5चा हा मधला टप्पा आहे, तिथे शुक्र आणि शनिदेव हे दोघं परम मित्र भेटत आहेत, पण दोघंही तुमच्या लग्न तुमच्या राशीसाठी हे शुभग्रह पकडले जात नाहीत. तर इथे जो काही वैवाहिक आयुष्यात शनिदेव काही अशा गोष्टी घडवतोय, तुमच्यात कन्फ्युजन क्रिएट करतोय, तुमच्यात कटुता निर्माण करतोय, तुमच्या व्यापारामध्ये, तुमच्या पार्टनरशिप्समध्ये, तुमच्या लाईफ पार्टनरशिपमध्ये, तर तिथे शुक्रदेवाची दृष्ट ही काहीशी दिलासादायक आहे. शनिदेवाचं जे सप्तम दृष्टी आहे त्याला थोडंसं हे नॉर्मलाइज करेल शुक्रदेवाची दृष्ट. पण हा अष्टमाचा मालक जेव्हा लग्नातून जात असतो तर तो काही बदल तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणं, 8th हाऊसेस ट्रान्सफॉर्मेशन, तर तुमच्यात ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहेत. तुमच्या जो काही आयुष्यामध्ये आपल्याला एक बदल शनिदेवाला घडवायचा असतो 7.5मध्ये, तर तो आपण स्वतःहून स्वीकारत नसतो तो बदल. त्यामुळे शनिदेव विपरीत परिस्थिती आपल्यावर आणून आपल्यामध्ये तो बदल घडवतो. तर तो जो काही बदल असतो तो आपल्या चांगल्यासाठी असतो, फक्त त्यावेळेस आपल्याला तो त्रास होत असतो, कारण गोष्टी मनाच्या विरुद्ध घडत असतात. तर 7.5मध्ये जोही काही बदल तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे शनिदेवाला, तो तुम्ही लवकरात लवकर करा. आणि हे गोचर भ्रमणामध्ये तुमच्या काही जुन्या सवयी, वाईट सवयी या गोष्टी तुम्हाला सोडण्याचे शुभ संकेत हे गोचर भ्रमण दाखवत आहे. आणि त्या गोष्टी सोडल्या तर निश्चित तुम्हाला येणारा काळ हा शुभ फलदायी ठरू शकतो. कारण याच्यानंतरचं जे भ्रमण आहे शुक्रदेवाचं ते तुमच्या धनस्थानातून होणार आहे. तर तुमच्या पैशाचे जे काही अडचणी, जो प्रॉब्लेम सुरू आहेत, तर त्याच्यामध्ये काही दिलासादायक तो पुढचा काळ आपल्याला दाखवत आहे. तर मीन राशीला भरपूर गरज आहे आज उपायांची, कारण 12व्या स्थानामध्ये राहुदेवाचं भ्रमण आणि त्याच्याबरोबर जे 4-5 ग्रह एकत्र जमावडा बनवून बसले होते, तर तिथे आपल्याला निश्चितपणे हॉस्पिटलला जाण्याचे योग जे दिसत आहेत, तर तुम्ही स्वतःहून हॉस्पिटलला जाऊन तिथली एनर्जी ग्रॅब करा. ते जे स्थान आहे त्याच्यातले जे अशुभ फळं आपल्याला येऊ शकतात, आपल्याला हॉस्पिटलाइज होऊन मोठी मोठी बिलं भरायला लागू शकतात, तर ते तुम्ही स्वतःहूनच जाऊन त्या एनर्जीमध्ये एक 10-15 मिनटं घालवा. तिथलं काही जेवण, तिथल्या कॅन्टीनमध्ये काही चहा नाश्ता करा, तिथे काही खर्च करा. तिथे काही रोगी असतील गरीब वर्गाचे, तर त्यांना काही उपचारामध्ये मदत करा ज्यांना गरज आहे. यांनी आपल्यावर जो हॉस्पिटलचा योग येतोय तर तो आपल्याला मिनिमाइज करण्याला खूप मदत होईल.
तुम्ही गुरुदेवाचं ओम ब्रूम बृहस्पते नमः किंवा ओम गुरुवे नमः आणि शुक्रदेवाचा आपल्याला कायम तुम्ही दान करायला पाहिजे. तर तुम्ही तांदूळ, तुम्ही पांढरी मिठाई या गोष्टींचं दान तुम्ही धर्मस्थानांवर करू शकता. आज गरीब वर्गाला तुम्ही जमेल तेवढी मदत या काळामध्ये निश्चित करायला पाहिजे, कारण शनिदेवाची कृपा आपल्याला मिळवायची असेल तर गरीब वर्ग हा शनिदेवाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तर त्यांना जेवढी आपण मदत करू तेवढं शनिदेव आपल्याला ब्लेसिंग्स निश्चितपणे देईल. तर या गोचर भ्रमणाला तुम्ही अजून शुभ फलदायी करण्यासाठी निश्चितपणे गरिबांची मदत करा. गुरुदेवाचा मंत्रजाप हा तुमच्यासाठी कायमच शुभ फलदायी आहे. तुम्हाला चंद्रदेव याचे मंत्रजाप, तुम्हाला चंद्रदेव हा पंचम स्थानाचा मालक आहे. तर ओम सोम सोमाय नमः, कारण चंद्रदेवाला आता ग्रहण लागणार आहे. तर त्या काळामध्ये आपण जेवढा मंत्रजाप चंद्रदेवाचा करू तेवढी जी तुमची बिघडलेली मनस्थिती आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला अजून त्रासलेल्या मनस्थितीत शनिदेव घेऊन जाऊ शकतो. तर तिथे चंद्रदेवाचा मंत्रजाप